संगमनेरात शिवाजी कोण होता पुस्तकाचे जाहीर वाचन तर वंचित बहुजन आघाडीकडून आमदार गायकवाडांचा निषेध आणि आभारही. बघा सविस्तर न्यूज NMP वर. प्रेक्षकांनो, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार संगमनेर शहरातील ऐतिहासिक सय्यद बाबा चौक येथे कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे जाहीर वाचन करण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांचा खरा इतिहास जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केला. या आंदोलनादरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला. मात्र यावेळी आंदोलकांनी गायकवाड यांचे उपरोधिक आभारही मानले. आमदार गायकवाड यांनी या पुस्तकावर आक्षेप घेतल्यामुळे लोकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. पुस्तकात नक्की काय लिहिले आहे हे जाणून घेण्यासाठी लोकांची गर्दी वाढत असून पुस्तकाचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गायकवाड यांच्यामुळेच लोक आता खरा इतिहास वाचायला लागले आहेत असा टोला देखील यावेळी पदाधिकाऱ्यांनी लावला आहे. सय्यद बाबा चौकात झालेल्या या कार्यक्रमात केवळ राजकीय पदाधिकारीच नव्हे तर स्थानिक मुस्लिम बांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवरायांचे विचार हे सर्वांना जोडणारे आहेत हा संदेश या वाचनातून देण्यात आला. या प्रसंगी वंचितचे जिल्हा, तालुका व शहर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात प्रामुख्याने संदीप मोकळ, गोरख जगताप, अजिजभाई ओहरा, ॲडव्होकेट नईम इनामदार, ॲडव्होकेट कॉम्रेड नामदेव सहाने, बाबा मोकळ, दत्ता डघे, रजत औसक, अवेज खान, अनिश शेख तर MIMचे दानिश मिर्जा, शकील पेंटर, सलीम बागवान यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून महापुरुषांचा इतिहास वाचून समजून घेण्याचे आवाहन केले आहे. बघा न्यूज NMPच्या माध्यमातून. आज वंचित बहुजन आघाडीतर्फे शिवाजी कोण होता या पुस्तकाचं जे वाचन केलं गेलं संपूर्ण महाराष्ट्रभर हे चालू आहे. हे आंदोलन चालू आहे. वंचित बहुजन आघाडीने सुद्धा अतिशय स्तुत्य उपक्रम केलेला आहे आणि मी संजय गायकवाड यांचा कम्युनिस्ट पक्षातर्फे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे निषेध करतो आणि त्यांनी शिवाजी कोण होता हे समजून घेतलं पाहिजे अशी मी त्यांना पण या निमित्तानं मागणी करतो. त्यांनी हे पुस्तकाचं वाचन करावं आणि मग असं अभद्र काही बोलू नये असे आणि त्यांनी जे केलं वक्तव्य केलं त्याचा मी निषेध करतो. संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरेंबद्दल जी भाषा वापरली आहे, जी शिवराळ भाषा वापरलेली आहे, प्रथमतः या शिवराळ भाषेचा निषेध करतो. खरं तर शिवसेनेचे ते आमदार आहेत आणि शिवसेनेचे आमदार असल्यामुळे शिवसेनेचे जे संस्थापक आहेत प्रबोधनकार सीताराम ठाकरे यांचं दगलबाज शिवाजी हे पुस्तक त्यांनी पहिल्यांदा वाचलं पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकांना जोडण्याचं जे धोरण आहे ते पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. कॉम्रेड गोविंद पानसरेंवरती टीका करताना कॉम्रेड गोविंद पानसरेंनी कामगारांसाठी, कष्टकऱ्यांसाठी जो संघर्ष केलेला आहे त्याचसोबत इथल्या बहुजनांना, कष्टकऱ्यांना त्यांच्या मनातला राजा समजून सांगण्याचं काम शिवाजी कोण होता या पुस्तकातनं केलेलं आहे. त्यामुळे वाचाळवीरांनी पहिल्यांदा वाचलं पाहिजे आणि मग टीका केली पाहिजे. त्यांनी प्रशांत आंबी या सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्या शिव्या दिलेल्या आहेत ती नक्कीच महाराष्ट्राला शोभणारी नाही. शिवरायांच्या विचारांचा कार्यकर्ता अशा कुठल्याही शिव्यांचं समर्थन करणार नाही. खरं तर या आमदार महोदयांचं या ठिकाणी अभिनंदनही करतो की त्यांच्यामुळे शिवाजी कोण होतं हे पुस्तक अधिकाधिक महाराष्ट्रातल्या घराघरात जाईल. लोकराजा, बहुजनांचा नायक छत्रपती शिवराय लोकांना या निमित्ताने समजतील. धन्यवाद. आज या ठिकाणी संगमनेर शहरात सय्यद बाबा चौक या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने आणि जिल्हाध्यक्ष संतोषदादा सोळके, अनिल जाधव साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरामध्ये आज आपण जे महाराष्ट्रात बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे पुस्तक दिलेलं आहे का शिवाजी कोण होता त्या पुस्तकाचे जे प्रकाशक आहेत आंबी
प्रशांत आंबी यांना एका आमदार संजय गायकवाड नावाचे जे आमदार आहेत त्यांनी अतिशय खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्याशी अपशब्द वापरले आणि त्यांना दमदाटी केली. त्याचप्रमाणे बागेश्वर बाबा जे आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी दरड ओकली. तर असे 2-4 प्रकार आता सध्याच घडलेले आहेत आणि याच्या मागे सुद्धा मनुवादी लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांविषयी त्यांच्या मनातली जी घाण आहे ती जाहीर केलेली आहे. आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून आणि सर्वसामान्य लोकांना छत्रपती शिवाजी महाराज काय आहेत, कशा पद्धतीने राज्यकारभार केला या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि म्हणून शिवाजी कोण होता या पुस्तक वाचण्याचं सामूहिक पुस्तक वाचण्यासाठी आव्हान सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी सय्यद बाबा चौक पुस्तकाचं वाचन केलं. या निमित्ताने या ठिकाणी आमचे ज्येष्ठ नेते संगमनेर तालुक्यातील ॲडव्होकेट साने साहेब या ठिकाणी उपस्थित होते, रजत दादा औसक होते, दत्ताजी ढगे शेतकरी नेते, आमचे तालुक्याचे महासचिव बाबा मोकळ, आवेश खान पठाण, अनिसभाई, त्याचप्रमाणे आमचे तालुका सलीम मामू बागवान, संदीपजी मोकळ, गोरखजी जगताप, संदीपजी भोसले, MIMचे दानिश मिर्झा, आमचे माजी नगरसेवक शकीलभाई पेंटर आणि इतरही सर्व समाजातील लोक या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या सर्वांचा मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि आता हा कार्यक्रम आम्ही अजून वेगवेगळ्या ठिकाणी अजून आम्ही करणार आहोत. या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आवाहन करतो की हे पुस्तक आपण जास्तीत जास्त एकमेकाला गिफ्ट म्हणून दिलं पाहिजे. याच्यातून नवीन मुलांना नक्कीच प्रेरणा मिळेल. सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून तरुणांना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि न्यूज NMPचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे बिंदूभाई जागीरदार यांनी सुद्धा या ठिकाणी आमचे न्यूज या ठिकाणी बनवलेले आहे, त्यांचं सुद्धा आपल्या न्यूजच्या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद.